डायजेशन प्रॉब्लेम हे मोस्टली फास्ट फूड खाल्ल्यामुळं खूप जास्त वाढलेलं आहे आजकाल. फास्ट फूड आजकाल डेली रूटीनमध्ये चालू आहे आता सगळ्यांचं खाणं वगैरे. तर त्याच्यामुळे डायजेशनवरती खूप जास्त परिणाम पडतो. कारण की खूप जास्त ऑइली असते. ते ऑइल कधीचं असते, काय असते, किती दिवसात ते बदलतात, आपल्याला काही आयडिया नसतं. त्यानंतर तिथं प्रॉपर हायजीन आहे की नाही रस्त्यावरचं असतं. त्यामुळं तिथं खूप सारे किटाणू वगैरे असतील, जेम्स असतील. हे खूप सारे प्रश्न असतात. खरं तरी पण आपण ते खातो. आणि त्याच्यानंतर डायजेशनचं दुसरं हे असतं की जसं की रात्री आपण लवकर झोपत नाही. त्याच्यामुळं पण पित्ताचा त्रास होणे, डायजेशन खराब होणे. त्याच्यानंतर आपण जे खातो ते टायमिंगवरती खात नाही. काही लोकांचे ऑफिस टायमिंग असते, त्याच्यामुळं त्यांचं आता ते डेली रुटीन त्यांचं ते बसलेलं असतं की जेव्हा त्यांना ब्रेक मिळेल ते तेव्हाच खाऊ शकतात. तर असं खूपदा बघण्यात आलेलं आहे की दिवसाभरात त्यांना काही खायला मिळत नाही जास्त. त्याच्यामुळं ते रात्री येतात 10 वाजता किंवा 10 वाजता असं अशा टायमिंगला, आणि त्या टायमिंगला ते पोट भरून खातात खूप जास्त. त्याच्यामुळं काय होतं, डायजेशन करण्यासाठी ती वेळ पण मिळत नाही. आणि बॉडीला मेन म्हणजे काय, रात्री एवढी गरज नसते त्या खाण्याची जे खातात. दिवसाला खूप जास्त गरज असते एनर्जीची, ज्यावेळेला आपण ते खातच नाही. ब्रेकफास्ट झालं, लंच झालं, ह्या टायमिंगला आहे ना आपल्याला जास्त गरज असते. खास करून ब्रेकफास्ट हे हेवी असलं पाहिजे, कारण की ती सुरुवात असते, बॉडीला गरज असते त्यावेळेला. रात्री ही जास्त गरज नसते, म्हणजे कार्ब खाण्याची, ओव्हर कॅलरीज खाण्याची जास्त गरज नसते. तर दिवसभरात ही खूप जास्त गरज असते. आता कोण व्हेज वगैरे असलं तर ते व्हेजमधलं प्रोटीन वगैरे सोर्स खाऊ शकतात रात्री. लाईट वेट खाऊ शकतात, ज्यात लाईट आहे सगळंच. कमी 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 करत, आणि एकदम पण कमी करू नका, हळूहळू करत कमी करा. वॉटर लेवल जे आहे ते आपलं चांगलं ठेवा, त्याच्यामुळं डायजेशन पण चांगलं राहील आपलं. बाहेरचं खाणं अवॉइड करा, त्याच्यामुळं पण आपलं डायजेशन चांगलं राहील. घरात पण ऑइली फूड किंवा ओव्हर मसाला जे असतं, ज्यात म्हणजे आता नॉर्मली चिकन वगैरेचे मसाला खातात, मटन मसाला खातात, किंवा व्हेजमध्ये पण खूप सारे असे काय सब्जी वगैरे अशा आहेत ज्यात खूप सारा मसाला असतो. तर ते अवॉइड करा. त्याच्यामुळं पण तुम्हाला हे सगळे त्रास आहेत ना ते बंद होऊन जातील. चला, बाय बाय.